हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. नेहमी आनंदी राहायचं. आनंदी राहिला की तुमचा चेहराही चांगला दिसतो आणि तुम्हाला प्रसन्न बघून दुसऱ्यालाही छान वाटतं. त्यामुळे नेहमी आनंदी राहायचं. आज मी तुम्हाला मागे मी मेकअप कसा करावा, म्हणजे 60 नंतर आपल्याला कुठे फंक्शनला जायचं आहे, लग्नाला जायचं आहे, त्यावेळेला मेकअप कसा करावा ह्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. कारण कसं असतं, 60 नंतर खूप थप्प्या वगैरे थापल्या खूप छान दिसत नाही. म्हणजे सोबर आणि चांगला मेकअप केला तर चेहरा पण आपला चांगला दिसतो. तर त्यावेळेला मला त्यानंतर मला बरेच जणांनी विचारलं की ऑफिसला वगैरे जाताना घाईघाईत लिपस्टिक लावून जातात आणि बऱ्याच मी आजकाल प्रत्येकजण लिपस्टिक हे लावतातच आणि बऱ्याच जणांच्या मी लिपस्टिक लावलेली बघितलेली आहे. ती तुमच्या ओठांच्या बाहेर कधी कधी आलेली असते, वेडीवाकडी लागलेली असते, झिकझॅक झालेलं असतं. असं होऊ नये, कारण घाईच्या वेळेला आता आमच्या मेकअपच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, लिपस्टिक लावतानाही नेहमी आम्ही ब्रशनी लावतो. ब्रशनी व्यवस्थित ती लाईन काढून घेतो आणि लावतो. आता सकाळच्या वेळेला एवढं ब्रश घेऊन लिपस्टिक लावायला काही जमत नाही. त्यामुळे लिपस्टिक लावताना पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे ओठ खूप पातळ असतील, पातळ म्हणजे बारीक असतील, तर लिपस्टिक लावताना लिप लायनर घ्यायचं, म्हणजे ही पेन्सिल घ्यायची आणि तुम्ही लाईन त्याची जे तुमच्या ओठाचा आकार आहे त्याच्या थोडंसं म्हणजे वरून आकार द्यायचा. म्हणजे ओठ खूप पातळ असले तर लिपस्टिक लावल्यावर छान दिसत नाही. त्यामुळे त्याला आकार थोडासा वरून घ्यायचा. आणि तुमचे ओठ खूप जाड असतील की तुम्हाला आता जाणवते की माझे ओठ खूप जाड आहे आणि ते लिपस्टिक लावल्यावर खूप बटबटीत वाटतात, कारण खूप जाड असल्यावर पण चांगले दिसत नाही. अशा वेळेला आउटलाईन आहे ती थोडंसं तुमची जी लिप लाईन आहे त्याच्या आतून घ्यायची, म्हणजे मग तुमच्या ओठाचा आकार खूप छान दिसतो. आता हे बघा, ही लाईन पेन्सिल आहे, या पेन्सिलने आपण आधी ओठाचा आकार मी करून घेते. बघा, आता हा सगळा आउटलाईन मी करून घेतलेली आहे. आता आउटलाईन करून घेतल्यावर तुम्हाला त्या आउटलाईनच्या बाहेर जायचंच नाही आहे, त्यामुळे पटकन तुम्ही लिपस्टिक आतल्या ह्याला लावू शकता. आता किती छान लिपस्टिक लागली. अगदी 1-2 मिनटं लागतात एवढं सगळं करायला. पण जर आपण नुसतंच तुम्ही लिपस्टिक घेतली आणि लावायला गेलात ना तर ती नक्कीच बाहेर येणार आहे आणि ती बाहेर आलेली लिपस्टिक, वेडीवाकडी झालेली लिपस्टिक चांगली दिसत नाही. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की लिपस्टिक लावताना ना म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा लावता ऑफिसला वगैरे जाताना, तर त्यावेळेला ना तुम्ही खूप अशी शाईन आणि खूप ग्लॉसी अशी लावू नका, कारण ग्लॉसी लिपस्टिक पटकन जाते आणि ती कधी कधी उन्हामुळे इकडे तिकडे हे व्हायची शक्यता असते आणि तुम्ही काही खाल्लं वगैरे तर ती पटकन जाते. मॅट लिपस्टिक लावली ना की तुमची दिवसभर तशीच राहते. तुम्ही जर व्यवस्थित खाल्लं तर ती मॅट लिपस्टिक अजिबात जाणार नाही. आता ही मॅट आहे बघा. आता मी काय केलं आहे, हे जे आहे माझ्या ओठांचा शेपच तसा आहे, तर तो मी व्यवस्थित त्याला लाईन लावून अजून त्याला उठाव दिला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी फक्त लिपस्टिक भरलेली आहे. तर तुम्ही आता तुमचे कसा ओठाचा आकार आहे त्याप्रमाणे तुम्ही आतून आउटलाईन काढायची का बाहेरनं काढायची हे तुम्ही ठरवा आणि तुम्ही तशी लाईन काढा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही दिवसा असे हे करा.
आणि कधी फंक्शनला वगैरे जाताना सुद्धा ना मला शक्यतो म्हणजे मला असं वाटतं की ग्लॉसी लिपस्टिक घेतली ना की मग ते खाताना वगैरे बरोबर काय होतं, एवढी मधलीच लिपस्टिक आपली जाते. बाकीची लिपस्टिक चांगली राहते पण मधली जाते आणि मग ते खूप विचित्र दिसतं असं की मध्ये लिपस्टिक नाही आहे, साईडला कुठेतरी लिपस्टिक आहे. त्यामुळे अशी मॅट फिनिशची लिपस्टिक घेतलीत तुम्ही तर तुमची अजिबात लिपस्टिक जाणार नाही. खाताना व्यवस्थित खाल्लं तर लिपस्टिक अजिबात जात नाही. लिपस्टिक लावून झाल्यावर आउटलाईन काढायची, लिपस्टिक लावायची. लिपस्टिक लावून झाल्यावर हे बघा असं करायचं, ती सगळीकडे व्यवस्थित बसते, कुठेही बाहेर येत नाही, काहीही होत नाही. तुमचे लिपस्टिक एकदम छान दिसते. म्हणजे मला खूप जण विचारतात, म्हणजे मी लिपस्टिक लावून कुठे गेले लग्नाला वगैरे तर जेवण वगैरे झालं तरी माझी लिपस्टिक जात नाही. मग मला खूप जण विचारतात, अगं तुझी का लिपस्टिक जात नाही, आमची का जाते? पण त्याचं कारण हे आहे की तुम्ही एक तर सारखं आणि ना बऱ्याच जणांना अशी जीभ वगैरे फिरवायची सवय असते, त्यामुळे असं करायचं नाही. आणि लिपस्टिक शक्यतो म्हणजे लिपस्टिक खायची सवय असते बऱ्याच जणांना, खूप असे ओठ चावतात, असं करायचं नाही. आणि मॅट लिपस्टिक वापरली ना तर अजिबात जाणार नाही. ही शेड पण छान आहे आणि लिपस्टिक लावली आहे ती पण बघा, आउटलाईन काढली आणि आतमध्ये भरली. अगदी 1-2 मिनटाचं काम आहे, पटकन लिपस्टिक आपली लागू शकते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जरा जरी तुम्हाला कुठे ह्याचं काही उपयोगी पडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. अजून जर तुम्हाला मेकअपच्या काही टिप्स हव्या असतील तर मी नक्कीच देईन. धन्यवाद.